10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती, हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही? एखादा खून झाल्यानंतर तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून, की आता पुढे खून करणार नाही तुम्ही? कुठे ना कुठेतरी जी काही घटना, जी दुर्दैवी घटना घडलेली आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावर उत्तर येईल आणि काहीतरी न्याय त्या परिवाराला मिळेल. मला याच्यात परत एकदा मी सांगतो, राजकारण आणायचं नाही, कुठच्याही पक्षाला ह्याच्यात खेचायचं नाही आहे, कुठच्याही व्यक्तीने ह्याच्यात खेचायचं नाही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल, न्याय देऊ शकत नसतील, तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही, हा एक प्रश्न आज उपस्थित होतो. आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे, त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील. पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती, हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही? आज हा सरळ प्रश्न आहे. पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील, हे ह्या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल, तर इतरांनी करायचं तरी काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो. ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का? जर त्यांना असे व्यक्ती वाटत असतील की 10 लाख रुपये द्या, नाही तर मी तुम्हाला घेणार नाही, मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का, तुमचं देणं काही लागतं का सरकारला? आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे, सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का, हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे. पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील, हे ह्या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल, तर इतरांनी करायचं तरी काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. ह्या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे, त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार, आज हा प्रश्न आहे. कारण बघा, आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड करत आहेत, न्याय मागत आहेत, तरी देखील सरकार भाजपचंच असून, मुख्यमंत्री भाजपचे असून काही बोलायला तयार नाहीत. असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाही आहे. दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढं हतबल नसतं. एखादा खून झाल्यानंतर तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून, की आता पुढे खून करणार नाही तुम्ही? हा मृत्यू कोणामुळे झाला, म्हणजे तुम्ही मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होतात. आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत कक्षामधून जेव्हा तुम्हाला 5-5 फोन येतात, तेव्हा तुम्ही त्या पेशंटला मदत नाही करू शकत. खरं तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे? कोणीतरी पेशंट त्रासात आहे, इमर्जन्सी पेशंट आहे, तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे, मेडिकल हिस्ट्री माहिती आहे, अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता? आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे, म्हणजे चला मी या महिलेला VIP पेशंट पण नाही म्हणत, पण असे कोण VIP फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल, तर मग हे हॉस्पिटल सरकारने त्या ट्रस्टकडून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला? महापालिकेला का नाही द्यावं चालवायला?